हॅलो स्टुडंट्स, काल आपण काय बघितलं तर सॉरी काल म्हणतो लास्ट लेक्चरला. माझ्यासाठी काल असतं खरं, तुमच्यासाठी लास्ट लेक्चर. ओके, तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा हे तुमच्यासाठी लास्ट लेक्चर असणार, बरोबर. नाव लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर आठवतंय? काय बघितलं तर प्रिझम बघितलं तर टेलिस्कोप आणि प्रिझम बघितलं तर प्रिझमचं आठवतंय थोडंफार. आज आपल्याला टोटली प्रिझमच बघायचं. ओके, जे पण बघणार आहे आपण प्रिझम बघणार आहे. बरं, कालचं आठवते प्रिझम. प्रिझम काय असतं? अ ट्रान्सपरंट ऑप्टिकल ऑब्जेक्ट और इन्स्ट्रुमेंट थ्रू विच द लाईट बेंड्स. ओके, जिथून जे काय कशासाठी यूज होतं? लाईट बेंडिंगसाठी यूज होतं. ओके, बेंडिंग ऑफ लाईटसाठी यूज होतं. ओके, आज आपण बघूया की ते बेंडिंग किती होतं. ओके, त्याचा फॉर्म्युला काय. ओके, सो प्रिझम काल आठवते ना, डेव्हिएशनचं आपण कसं काढलं तर. ओके, अँगल ऑफ डेव्हिएशन कसं काढलं आता. बरं, इथं मी पहिला एक नॉर्मल क्रिएट करतो. ओके, त्या नॉर्मलवर मी काय केलं, इन्सिडेंट रे टाकली. ओके, काय झाली माझी इन्सिडेंट रे, ह्याला मी आय म्हणतो. ओके, मग आता ही काय करणार, ॲक्च्युली ही रे कशी जात होती, अशी पुढे जात होती, बरोबर. ॲक्च्युली ही अशी पुढे जात होती. ओके, बट इट विल बेंड टुवर्ड्स नॉर्मल. आता काय, हे एअर मीडियम आहे. ओके, हे एअर मीडियम आहे आणि हे कोणतं आहे, ग्लास मीडियम. ओके, आणि याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू पी घेऊया आपण. काय घेऊया, म्यू पी. आणि एअरचं काय घेऊया, म्यू ए म्हणूया आपण. म्यू ए इज इक्वल टू 1. म्यू ए इज इक्वल टू 1 म्हणूया. आणि ह्याचं काय असेल ते, ओके, काय असेल ते त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नाव इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. का, आपण डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम कडे चालू आहे, तर ही अशी जाईल. ओके, मग आता इथं आपण परत एक नॉर्मल क्रिएट करायचं. ओके, आता बघा, इट इज गोइंग फ्रॉम डेन्स मीडियम टू रेअर मीडियम. कुठं जातीये, डेन्स मीडियम टू रेअर मीडियम. मग इट विल बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल. काय होणार, अवे फ्रॉम दी नॉर्मल बेंड होणार. ओके, आणि हे आपण काय म्हणणार, ई म्हणणार. काय म्हणणार, ई म्हणणार. ओके, बरं, हा रिफ्रॅक्टिव्ह अँगल R1 असतो आणि हा रिफ्रॅक्टिव्ह अँगल R2 असतो. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे दोन नॉर्मल्सचा, ह्याला आपण काय म्हणूया, आर म्हणूया. काय म्हणूया, आर. हा अँगल प्रिझम अँगल आपला ए. ओके, ह्या पॉइंटला आपण एम म्हणूया, ह्या पॉइंटला आपण एन म्हणूया. ओके, काय म्हणूया, एन. काही प्रॉब्लेम याच्यात, समजलंय सगळ्यांना. ओके, समजलंय ना. बरं, आता मला सांगा, ओके, की जर हा प्रिझम नसता तर आपली रे अशी गेली असती, बरोबर. बट हा प्रिझममुळं आपली रे कशी जाते, अशी. जर ह्या रेला मी ट्रेस बॅक केला असं मागं, ओके, हा एक अँगल क्रिएट होतो. काय होतो, हा एक अँगल क्रिएट होतो. हा ट्रेस बॅक केल्यानंतर हा जो अँगल असतो ह्याला आपण डेल्टा म्हणतो. आणि डेल्टा काय असतं, अँगल ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे भरकटणे. काय असतं, भरकटणे. ऍक्च्युअली लाईट कशी जाय पाहिजे, ती अशी. ओके, बट ड्यू टू प्रिझम कशी गेली, अशी. ओके, समजलं, याच्यात काही प्रॉब्लेम. ओके, बर, आता बघा, जर आपण इकडे बघितलं एम पॉइंटला असा क्रॉस आहे. इथं अँगल आय आहे आणि इथं अशी रे गेलेली आहे आणि इथं अँगल आर आहे, बरोबर. इथं अँगल R1 आहे. ओके, मग हा अँगल मी काय म्हणू शकतो, बघा, हा टोटल अँगल काय झाला असता, आय झाला असता. कारण त्याच्यातला काही पार्ट काय आहे, जरा मोठं बनवतो, तुम्हाला दिसणार का नाही माहिती नाही. असं आहे, हे प्रिझमचं आहे. ओके, हे आपलं नॉर्मल लाईन आहे. ही आपली नॉर्मल लाईन आहे पॉइंट एमच्या जागी. कुठं, पॉइंट एमच्या जागी. आणि इथून एक काय गेली, आपली रे गेलेली. ही आपली अशी रे गेलेली. ओके, आणि प्रिझम ॲक्च्युली असं आहे. हां, हे प्रिझम आहे, बरोबर, ठीक आहे. बरं, हे काय, अँगल ऑफ इन्सिडेंट. बरं, आता हे जे आहे हा टोटल अँगल आय असणार आहे, बरोबर. हा जो टोटल अँगल असता, ओके, हा आपला R1 आहे, बरोबर. हा टोटल अँगल आपला आय असता, बरोबर. हा टोटल अँगल काय असता, आय असता. अपोजिट अँगल्स, बरोबर. मग हा जो छोटा अँगल आहे तो काय असणार आहे, आय मायनस R1 असणार, बरोबर. हा जो छोटा अँगल आहे तो काय असणार, आय मायनस R1. तर इथं लिहायचं आय मायनस R1. ओके,
सिमिलरली जर इथं बघितलं ह्या केसमध्ये, तर इथं आपली अशी डॉटेड लाईन आहे, हा प्रिझमचा आहे आणि इथं अँगल ई गेलेला आहे. ओके, हां, तर इथं अँगल काय आहे, ई आहे. इथं इथं काय आहे, आपलं R2 आहे, बरोबर. तर हा जो अँगल होणार आहे तो काय असणार आहे, E-R2 असणार आहे. किती असणार आहे, E-R2. तर इथं पण काय लिहिणार आपण, E-R2 लिहिणार. ई काय आहे, इमर्जंट रे. ई काय आहे, इमर्जंट रे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, चला आता हे जरा नीट बघूया. डायग्राम तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघू शकता, अँगल्स कोणकोणते आहेत. ओके, हा जो पॉईंट आहे, हा इंटरॅक्शनचा, ह्याला मी नाव देतो पी. ओके, काय देतो, पी नाव देतो. बरं, आता इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल बघायचा बघा, इन ट्रायंगल MPN. ओके, MPN हा ट्रायंगल असा आहे बघा, अशी डॉटेड लाईन आहे नॉर्मल. ही एक लाईन गेलेली आहे, इमर्जंट रे ट्रेसबॅक केलेली, नॉर्मल नाही आहे ॲक्च्युली. ही काय ॲक्च्युअल रे ट्रेसबॅक झालेली, ही इमर्जंट रे ट्रेसबॅक झालेली, आणि ही आपली ॲक्च्युअल रे आहे. ओके, तर इथं काय आहे, I-R1 आहे, इथं काय आहे, E-R2 आहे. ओके, आणि इथं डेल्टा आहे. ओके, असा ट्रायंगल आहे. दिसतोय का, मोठा काढतो नाही तर तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये. ओके, हा जो अँगल आहे हा कोणता आहे, I-R1. हा अँगल आहे E-R2, आणि हा डेल्टा आहे. ओके, बरं, ह्या ट्रायंगलमध्ये मला सांगा की डेल्टा काय एक्सटेरियर अँगल आहे, डेल्टा काय एक्सटेरियर अँगल. तर आपल्याला माहिती आहे एक्सटेरियर अँगलला आपण काय लिहू शकतो, डेल्टा इज इक्वल टू I-R1 प्लस E-R2, बरोबर. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, I प्लस E मायनस ऑफ R1 प्लस R2, बरोबर. डेल्टा इज इक्वल टू I प्लस E मायनस R1 प्लस R2. ओके, तर हे झालं आपलं. आता आपण बघूया क्वाड्रिलॅटरल. ओके, क्वाड्रिलॅटरल AMRN. बरं, AMRN. ओके, हे क्वाड्रिलॅटरल दिसायला कसं दिसतंय बघा, हे दोन पार्ट्स आहेत प्रिझमचे. ओके, त्याच्यानंतर दोन नॉर्मल जे आहेत ते असे इंटरॅक्ट झालेले आहेत. ओके, तर हा अँगल ए आहे, हा अँगल एम आहे, हा अँगल MN आहे, आणि हा अँगल R आहे. ओके, काही प्रॉब्लेम. त्यापूर्वी बघा, हा जो खालचा ट्रायंगल आहे, ओके, हा छोटा ट्रायंगल बनलेला आहे, त्याचा हा अँगल किती असणार आहे, 180 मायनस R1 मायनस R2, बरोबर. किती असणार आहे, हा R1 आहे, हा R2 आहे, इथं असा ट्रायंगल बनलेला आहे, बरोबर, असा ट्रायंगल बनलेला आहे. ओके, हा अँगल R1 आहे, हा अँगल R2 आहे, तर हा अँगल किती असणार, हा अँगल काय थर्ड अँगल आहे, तर काय असणार आहे 180 मायनस R1 मायनस R2, बरोबर. हा अँगल किती असणार 180 मायनस R1 मायनस R2. हा अँगल किती आहे 180 मायनस R1 मायनस R2. ओके, हा अँगल किती आहे ए आहे. ओके, आणि हा अँगल, आता हे काय, ही जी डॉटेड लाईन आहे ही काय नॉर्मल आहे. नॉर्मल किती अँगल क्रिएट करते 90. सिमिलरली हे पण नॉर्मल आहे, तर हे किती करतं, नॉर्मल अँगल किती क्रिएट करतं 90 डिग्री. तर आता सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल किती असतं 360 असतं. किती असतं 360. तर मी असं म्हणू शकतो अँगल ए प्लस अँगल एम प्लस अँगल एन प्लस अँगल आर इज इक्वल टू 360 डिग्री, बरोबर, इज इक्वल टू 360 डिग्री. अँगल ए ची व्हॅल्यू माहिती नाही, आपण असंच लिहूया. प्लस अँगल एम ची व्हॅल्यू किती आहे 90, प्लस अँगल एन ची व्हॅल्यू किती आहे 90, प्लस अँगल आर ची किती आहे प्लस 180. अँगल आर ची किती आहे 180 मायनस R1 प्लस R2. ओके, इज इक्वल टू किती लिहिणार आपण 360 लिहिणार. किती लिहिणार 360. आता जर हे बघितलं 90 प्लस 90 180 प्लस 180 360,
तर हे टोटल काय होतं, कॅन्सल होऊन जातं. काय होतं, कॅन्सल होऊन जातं. काय राहतं, ए मायनस R1 प्लस R2 ओके इज इक्वल टू 0. तर ए काय येतं, R1 प्लस R2 येतो. ए काय येतं, R1 प्लस R2. हे लक्षात ठेवायचं. ए ची जी व्हॅल्यू असते ती किती असते, R1 प्लस R2. काय प्रॉब्लेम ह्याच्यात. बर आता हे जे होतं ह्याच्यामध्ये बघा R1 आणि R2 आहे आपलं. तर इथं आपण काय करूया, हे इक्वेशन आपलं काय 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. तर आपण काय लिहिणार, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहिणार, डेल्टा इज इक्वल टू आय प्लस ई मायनस ऑफ R1 R2 च्या जागी काय लिहिणार, ए लिहिणार. तर हे झालं अँगल ऑफ डेव्हिएशनचं इक्वेशन. काय आहे, आय प्लस ई मायनस ए. काय आहे, आय प्लस ई मायनस ए. हे अँगल ऑफ डेव्हिएशनचं इक्वेशन आहे. एवढं लक्षात ठेवायचं. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात, नोट डाऊन करून घ्या. मग आपण काय करूया, एक्झाम्पल बघूया. ओके, आय गेस झालं असेल नोट डाऊन करून. पॉज करून हे काय करा, नोट डाऊन करून घ्या. ओके, हे जे इक्वेशन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. रफरू चला एक्झाम्पल्स बघूया. सपोज एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, कसा आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, त्याच्यासाठी आपल्याला काय दिलंय, फक्त इन्सिडेंट रे दिलेली आहे. काय, इन्सिडेंट अँगल दिलेला किती आहे, इन्सिडेंट अँगल दिलाय 60 डिग्री. किती दिलाय, 60 डिग्री. ओके, आपल्याला काय विचारलंय, फर्स्ट थिंग इमर्जंट अँगल काढा. ओके, आणि सेकंड अँगल ऑफ डेव्हिएशन काढा. समजलं. काय काय विचारलंय, इमर्जंट अँगल काढा आणि अँगल ऑफ डेव्हिएशन काढा. आता इथं नीट बघा. पहिला काय करायचं, फिगर कंप्लीट करून घ्यायची. हे मी जरा इकडे, इमर्जंट अँगल आणि सेकंड अँगल ऑफ डेव्हिएशन. बरं मला सांगा, इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल किती असतो, 60 डिग्री असतो. प्रत्येक अँगल किती असतो, 60 डिग्री. तर हा पण 60 डिग्री, म्हणजे ए इज इक्वल टू 60 डिग्री झालं. बरोबर, काय झालं, ए इज इक्वल टू 60 डिग्री. काय प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं इकडं बघा, आपलं हे कसं होणार, आपलं ॲक्च्युली रे अशी गेली असती. बरोबर, ॲक्च्युअल रे अशी गेलेली असती. हे डायग्राम काढायचं शिकायचा, कारण डायग्रामला सम्स बनतील तुमचे. तर ही रे कशी जाणार, अशी जाणार. ओके, मग परत आपण काय करणार, इथं एक नॉर्मल काढणार आणि इथनं असं. हे आपलं झालं इमर्जंट रे. बरोबर, आणि हा जो अँगल असणार आहे हा काय असणार आहे, डेल्टा असणार आहे. बरोबर, हे R1 आहे, हे R2 आहे. बरोबर, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. समजलंय. आता फॉर सरफेस 1, हे सरफेस 1 आहे ना, काय लिहायचं, फॉर सरफेस 1. सरफेस 1 साठी काय आहे बघा, आपण काय करणार, स्नेल्स लॉ यूज करणार. स्नेल्स लॉ. बरोबर, आता इथं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय √3. ओके, म्यू पी इज इक्वल टू √3. ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलेलं आहे, √3 दिलेलं आहे. इकडे बघा, आता काय करणार आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस अँगल इंटू साइन ऑफ अँगल. ओके, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आपला, म्यू एअर आहे. म्यू एअर इज इक्वल टू 1 असतो. तर म्यू एअर साइन ऑफ आय लिहिणार. ओके, इज इक्वल टू. ओके, त्याच्यानंतर काय येणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम इंटू साइन ऑफ अँगल. ओके, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, म्यू पी इंटू साइन ऑफ R1 घेणार. ओके, इथं इन्सिडेंट झाला, आता रिफ्रॅक्टन, तर काय घेणार, R1 घेणार. ओके, तर म्यू ए ची व्हॅल्यू काय 1, साइन
ऑफ आयची व्हॅल्यू किती दिली आहे 60 डिग्री, किती दिली आहे 60 डिग्री. ओके, इज इक्वल टू म्यू पी किती आहे √3 इंटू साइन ऑफ R1 काढायचं आहे आपल्याला. काय प्रॉब्लेम याच्यात. बरं, साइन ऑफ 30 डिग्री सॉरी साइन ऑफ 60 डिग्री, 30 डिग्री नाही, साइन ऑफ 60 डिग्री किती असतं √3/2 असतं, इज इक्वल टू √3 साइन ऑफ R1. ओके, √3 कट, तर देअरफॉर साइन ऑफ R1 इज इक्वल टू काय येतं 1/2. ओके, तर R1 काय येतं साइन इनवर्स ऑफ 1/2. साइन इनवर्स ऑफ 1/2 किती येणार 30 डिग्रीज येणार, किती येणार 30 डिग्रीज. R1 ची व्हॅल्यू किती झाली 30 डिग्रीज. R1 इज इक्वल टू 30 डिग्रीज. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, नाव आता आपल्याला हे एक इक्वेशन माहिती आहे काय, A इज इक्वल टू R1 प्लस R2. बरोबर, आता आपल्याला A ची व्हॅल्यू माहिती आहे, A ची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्रीज आहे. बरोबर, किती आहे 60 डिग्रीज. तर हे किती दिलं 60, R1 ची व्हॅल्यू किती आहे 30 प्लस R2. तर ह्याच्यातनं मला R2 किती भेटतो 30 डिग्रीज भेटतो, किती भेटतो 30 डिग्रीज. ओके, नाव ॲट सरफेस 2 R2 मला भेटलेला आहे, तर मी आता सरफेस 2 वर जाऊ शकतो. सरफेस 2 वर बघा आपण काय लिहिणार, आता पहिला मीडियम कोणता असणार प्रिझमचा. ओके, तर म्यू ऑफ P1 म्यू ऑफ P साइन ऑफ R2. ओके, साइन ऑफ R2 म्हणजे इथला अँगल किती आहे R2 आहे, इज इक्वल टू म्यू ऑफ ए साइन ऑफ ई लिहिणार. काय लिहिणार साइन ऑफ ई म्हणजे इमर्जंट अँगल. बरोबर, हा अँगल असणार आहे आपला. आता म्यू ऑफ प्रिझम किती आहे √3 आहे. ओके, साइन ऑफ R2 किती आहे 30 डिग्री झालं आहे, R2 किती आलं आहे 30 डिग्री झालेलं आहे. आणि म्यू ऑफ ए किती आहे 1 साइन ऑफ ई. बरोबर, तर √3 इंटू 1/2 इज इक्वल टू साइन ऑफ ई. तर मी कसं लिहू शकतो, इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ √3/2. बरोबर, तर ई ची व्हॅल्यू किती येते 60 डिग्रीज येते, किती येते 60 डिग्रीज. ओके, आता आपण डेल्टा काढू शकतो. डेल्टा काय असतं I प्लस ई मायनस ए. बरोबर, आय ची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्रीज, ई ची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्रीज, मायनस ए ची व्हॅल्यू 60 डिग्रीज. हे दोन्ही कट होतात, किती राहतं 60 डिग्रीज. तर डेल्टा किती येतं 60 डिग्रीज. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. आय होप तुम्हाला कसं करायचं हे समजलंय ना, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. चला अजून एक सम करूया याच्यात. ओके, हे पॉज करून काय करा लिहून घ्या. ओके, सॉल्व करून घ्या, सोबतच सॉल्व करा, मगच पुढे जावा. चला हे रफ करतोय मी, अजून एक सम करूया आपण. बरं, सेकंड क्वेश्चन. असा आपला ट्रायंगल आहे, हे अँगल आहे 75 डिग्रीज. ओके, आणि आपल्याला दिलंय की आपलं हे जे आहे 45 डिग्रीजवर आहे. ओके, इन्सिडेंट रे, आणि ह्याचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू पी आहे ते किती आहे √2 आहे.
ओके, पुस्तकांमध्ये इथं एन लिहिलं असणार. ओके, तुम्ही एन घ्या किंवा म्यू घ्या, एकच आहे. रिफ्लेक्टिव्ह इंडेक्सला दोन्ही नावानं आपण हाक मारतो. ओके, चला परत काय करूया. ही रे अशी जाणार होती बट बेंड टुवर्ड्स नॉर्मल आणि अशी जाते, बरोबर. तर हे किती अँगल R1 क्रिएट होतं. किती होतं? R1 क्रिएट होतं. इथनं परत काय होतं की नॉर्मल क्रिएट करतो आपण. ओके, तर इथनं काय होतं परत अवे फ्रॉम दी नॉर्मल. तर ही काय होती? इमर्जंट रे होती, बरोबर. आणि ह्याला जर असं हे केलं तर हे आपलं अँगल ऑफ डेविएशन डेल्टा, आणि हे काय आहे? R2 आहे, बरोबर. तर आता ॲट सरफेस 1 काय करायचं? ॲट सरफेस 1. ओके, एक काम करा, हे डायग्राम टोटली सगळं बनवायचं नाही पहिलाच. ओके, डायग्राम टोटली सगळं बनवायचं नाही, पहिला सरफेस वाईज जायचं. का सांगतो? पुढचा एक्झाम्पल घेऊ ना, त्याच्यात तुम्हाला समजेल. या एक्झाम्पलमध्ये तो प्रॉब्लेम येत नाही. डायग्राम टोटली पहिलाच नाही बनवायचं. ओके, पहिला काय करायचं? इन्सिडेंट किती आहे? हे अँगल आहे 75 डिग्रीज. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ह्याचं रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स म्यू पी किती आहे? √2 आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याचं इन्सिडेंट अँगल किती आहे? 45 डिग्रीज, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ॲट सरफेस 1. ॲट सरफेस 1 कसं लिहिणार आपण? आता इथं काय होणार? हे आपण जर ॲक्च्युली बघितलं, हे नॉर्मल असं असणार आपलं, आणि आपली रे अशी जाणार होती, बरोबर. अशी जाणार होती, खरं ही अशी बेंड झाली. ओके, हे अँगल काय आहे? R1 आहे. तर एवढंच पहिला करायचं. तर इकडं बघा काय होतं. सरफेस 1 आपण कसं लिहू शकतो? म्यू ऑफ एअर इंटू साइन आय इज इक्वल टू म्यू ऑफ प्यू इंटू साइन ऑफ R1. ओके, म्यू ऑफ ए काय 1, साइन ऑफ आर काय आहे? 45 डिग्रीज. ओके, म्यू ऑफ पी काय आहे? √2, बरोबर. किती आहे बघा? √2 आहे, इंटू साइन ऑफ R1. ओके, तर हे काय तर 1/√2 येतं. किती येतं? 1/√2. हे येतं √2 साइन ऑफ R1. ओके, तर हे किती येतं आपलं? साइन ऑफ R1 इज इक्वल टू 1/2. साइन ऑफ R1 इज इक्वल टू 1/2, बरोबर. काही प्रॉब्लेम आहे याच्यात? साइन ऑफ R1 इज इक्वल टू 1/2. तर R1 ची व्हॅल्यू किती येणार? R1 इज इक्वल टू R1 इज इक्वल टू 30 डिग्रीज येणार. किती येणार? 30 डिग्रीज. साइन ऑफ 30 किती असतं? हाफ असतं. मग R1 ची व्हॅल्यू किती येते? 30 डिग्रीज. ही 30 डिग्रीज आहे, बरोबर. ओके, आता एक नीट लक्ष द्यायचं, तुम्हाला सांगतो काय करायचं. इथं R1 ची व्हॅल्यू आली ना, तर हा जो वरचा ट्रायंगल बनतोय, ओके, असा डार्क लाईनचा, डॉटेड लाईनचा नाही, डार्क लाईनचा. ओके, हा ह्याचं अँगल्स 180 डिग्री होतात का नाही बघायचे. ओके, तर ते कसं बघणार? आता तुम्हाला हे माहिती आहे की हे टोटल किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. टोटल किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे, ह्या लाईनपासून डॉटेडपर्यंत. तर इथं तुम्हाला किती भेटलंय? 30 डिग्रीज भेटलेला आहे. तर 90 - 30, तर हा जो अँगल बनतो हा किती आहे? 60. 60 + 75 किती होतं? 60 + 75 135. 135 होतं, बरोबर. आणि मग इथं अँगल किती येईल बघा आता. म्हणजे इथं 180चा ट्रायंगल बनवू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, असं नाही झालं पाहिजे की दिस अँगल प्लस दिस अँगल शुड बी ग्रेटर दॅन 180 डिग्री और इक्वल टू 180 डिग्री. ओके, ह्या दोन अँगल्सचं ॲडिशन काय? 180 पेक्षा जास्त किंवा इक्वल टू नसलं पाहिजे, 1 डिग्री तरी कमी पाहिजे, तरच ही जी रे आहे ना ती इथं येते. ओके, अदरवाईज येत नाही, समजलं. ही जी रे इथून निघते ती इथंपर्यंत येते. ओके, तर R1 इज इक्वल टू 30 डिग्री. आता आपण R2 काढू शकतो. आपल्याला माहिती आहे A इज इक्वल टू R1 प्लस R2 आहे, बरोबर. तर आपल्याला A ची व्हॅल्यू काय? 75 डिग्रीज. R1 ची व्हॅल्यू किती आहे? 30 डिग्री झालेली. किती झाले? 30 डिग्री झालेली आहे, प्लस R2. तर R2 किती येतं? 45 डिग्रीज येतं. किती येतं? 45 डिग्रीज येतं. आता आपण ॲट सरफेस 2. ओके, आता इथं काय करणार? नॉर्मल क्रिएट करणार, आणि ही जी रे असणार, ओके, इट विल गो अवे फ्रॉम दी नॉर्मल. ओके, तर हे इमर्जंट असणार आणि हे आपलं डेल्टा अँगल, बरोबर. काय प्रॉब्लेम याच्यात? बरं, इथं R2 आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करतो? ॲट सरफेस 2 आपण काय लावणार? स्नेल्स लॉ लावणार. ॲट सरफेस 2 आपण स्नेल्स लॉ लावणार. आता ॲट सरफेस 2 स्नेल्स लॉ काय असणार आहे?
म्यू पी साइन ऑफ R2 बरोबर. आता बघा हे काय येतं म्यू पी इंटू साइन ऑफ R2 येणार. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस मीडियम इंटू साइन ऑफ R2 इज इक्वल टू म्यू ए. ओके, म्यू ए ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू साइन ऑफ ई. ओके, साइन ऑफ ई. म्यू पीची व्हॅल्यू किती आहे √2. साइन ऑफ R2 साइन ऑफ किती आहे 45 डिग्रीज. किती आहे 45 डिग्री इज इक्वल टू म्यू ए साइन ऑफ ई बरोबर. आता हे काय √2 इंटू साइन ऑफ 45 डिग्री काय असतं √2 इज इक्वल टू हे किती येतं ॲक्च्युली हे 1 आहे साइन ऑफ ई. तर हे √2 कट होतं. साइन ऑफ ई इज इक्वल टू 1 म्हणजे ई इज इक्वल टू किती असणार 90 डिग्रीज. 90 डिग्रीज म्हणजे कसं असणार हा ॲक्च्युली ही रे अशी जाणार ग्रेझिंग करत. कशी जाणार ग्रेझिंग करत. तर हा जो R2 आहे हा कसा आहे क्रिटिकल अँगल आहे. कसा आहे क्रिटिकल अँगल. कसा आहे क्रिटिकल अँगल समजलं. आता डेल्टा कसा काढणार आपण. डेल्टा इज इक्वल टू I प्लस ई मायनस ए बरोबर. आय ची व्हॅल्यू किती आहे 45 डिग्रीज प्लस ई ची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्रीज मायनस ए ची व्हॅल्यू किती 75 डिग्रीज. तर हे किती येतं डेल्टा 45 मायनस 75 किती येणार 45 मायनस 75 30 डिग्रीज येणार बरोबर. -30 आणि 90 किती होणार 60 डिग्रीज होणार. किती होणार 60 डिग्री. डेल किती येणार आपला 60 डिग्रीज येणार. समजलं. अँगल ऑफ डेविएशन किती येणार 60 डिग्रीज येणार. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. चलो नेक्स्ट एक्झाम्पल करूया. आता नेक्स्ट वाला खूप इम्पॉर्टंट आहे नीट लक्ष द्यायचं. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे जरा फिगर मोठं काढा. हे किती आहे 120 डिग्रीज आहे. हे 30 डिग्रीज आहे आणि हे 30 डिग्रीज आहे. ओके आणि आपल्याला अँगल ऑफ इन्सिडेंट दिलेला आहे. किती दिला आहे 60 डिग्रीज दिला आहे. आता जरा नीट बघायचं आणि म्यू पी आहे √3. म्यू पी आहे √3. म्यू एअर किती आहे आपलं 1 घ्यायचं. ओके आता इथं नीट बघा. आता काय होणार बघा हे जे काय होणार रिफ्रॅक्ट होणार. आता ॲक्च्युली रे अशी गेली पाहिजे होती आपली बरोबर. पण हे काय होणार रिफ्रॅक्ट होणार असं जाणार. तुम्हाला असं वाटणार बरोबर. तुम्हाला असं वाटेल की ही रे अशी जाणार. बरं ठीक आहे. हे आपला अँगल किती घेऊया R1 घेऊया. किती घेऊया R1 घेऊया. आता इथं ॲट सरफेसवर काय घेणार आपण म्यू ऑफ एअर ओके इंटू साइन ऑफ I इज इक्वल टू म्यू ऑफ प्रिझम इंटू साइन ऑफ R1 बरोबर इंटू साइन ऑफ R1. काही प्रॉब्लेम ह्याच्यात समजलाय. बरं म्यू ऑफ ए म्हणजे किती आहे 1. साइन ऑफ I किती आहे 60 डिग्री. ओके तर काय येतं साइन ऑफ 60 डिग्री बरोबर. म्यू ऑफ प्रिझम किती आहे √3 इंटू साइन ऑफ R1. ओके आता हे किती होतं √3/2 इज इक्वल टू √3 साइन ऑफ R1. ओके √3 कट होतं. देअरफॉर आपल्याला काय भेटतं साइन ऑफ R1 इज इक्वल टू 1/2. तर ह्याचं मिनिंग काय R1 शुड बी इक्वल टू 30 डिग्रीज. ओके ठीक आहे. बरं आपल्याला माहिती आहे की हा जो टोटल अँगल असणार आहे हा किती असणार आहे 90 डिग्री बरोबर. ह्या प्रिझमच्या साईडपासून ह्या डॉटेड लाईनपर्यंत किती असणार 90.
त्याच्यातला R1 किती आहे 30 डिग्रीज. ओके, तर बाकीचा हा जो अँगल किती असणार आहे, हा 60 डिग्रीज असणार आहे. किती असणार आहे 60 डिग्रीज. समजलं. आता जरा नीट बघा, हा 60, हा 120, किती येतो 120. बरोबर, ठीक आहे. चला आता आपण काय करणार, जनरली आपण हीच प्रोसेस करतो. ओके, काय करतो बघा, आता आपण काय करणार, ए इज इक्वल टू काय येणार R1 प्लस R2. ए ची व्हॅल्यू किती आहे 120 डिग्री इज इक्वल टू R1 किती आहे 30 डिग्री प्लस R2. ओके, तर R2 ची व्हॅल्यू किती येणार 90 डिग्रीज असणार. नो प्रॉब्लेम, हे आलं आपला. ओके, मग ॲट सरफेस टू जाणार आपण, काय जाणार ॲट सरफेस टू जाणार. ॲट सरफेस टू जाणार. ॲट सरफेस टू काय होतंय बघा, आता आपली रे कुठे आहे मीडियम मध्ये आहे. कुठे आहे मीडियम प्रिझम मध्ये आहे. ओके, तर हे झालं आपलं R2. ओके, तर आपलं इमर्जंट रे आपण कन्सिडर करणार की इथं आली. ओके, अशी कन्सिडर करणार. ती कशी असू शकते, मागच्या वेळेस बघितलं आपण कशी होती ग्रेझिंग होती. कशी होती ग्रेझिंग होती. ॲट सरफेस टू, आता ॲट सरफेस टू काय होतंय बघा, ॲट सरफेस टू काय होते बघा, म्यू ऑफ प्रिझम इंटू साइन ऑफ R2 इज इक्वल टू म्यू ऑफ एअर इंटू साइन ऑफ आय. हे आहे म्यू ऑफ प्रिझम किती आहे √3 आहे इंटू साइन ऑफ R2 किती आहे 90, साइन ऑफ 90 डिग्री. ओके, किती आहे साइन ऑफ 90 डिग्री. बरोबर, इंटू म्यू ऑफ एअर काय आय, आणि हे इमर्जंट आहे सॉरी, हे 1 आहे, आणि हे काय साइन ऑफ ई. बरोबर, आता जर इथं बघितलं तर काय येतं साइन ऑफ ई इज इक्वल टू किती येतं √3 येतं. साइन 90 काय येतं 1 येतं, तर साइन ऑफ ई इज इक्वल टू √3 येतं. आता मला सांगा √3 ची व्हॅल्यू किती असते 1.71. किती असते 1.71. साइनची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असू शकते का, केलंय ना टेक्नॉमेट्री तुम्ही. साइनची व्हॅल्यू कशामध्ये कुठून ते कुठं असते 1 to -1 ह्या रेंजमध्ये असते साइनची व्हॅल्यू. एक तर ती 0.9 असू शकते, खरं 1.1 नसणार. ओके, इथं किती आहे 1.7. म्हणजे काय की आपलं हे जे उत्तर आलेलं आहे हे काय आहे चुकीचं आहे. काय आहे चुकीचं आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला असं पण असू शकतं साइन ई इज इक्वल टू √3. तर हे काय आहे चुकीचं आहे. ऍक्च्युली काय होतंय बघा, हे किती आहे असा जो ट्रायंगल आहे आपला. ओके, हे 120 आहे, हे 60 आहे. ओके, पण हे दोन अँगल्स जर टोटल 180 झाले तर हा अँगल बनणारच नाही ना. हा अँगल बनणारच नाही. बघा 120 + 60, 120 + 60 किती होतंय 180, आणि हे किती 0 डिग्री. असा कुठला ट्रायंगल बघितला तुम्ही ज्याचा अँगल 0 डिग्री असतो, कोणताच नसतो. काय कोणताच नसतो. समजलं. तर ऍक्च्युली हा वरचा ट्रायंगल बनणारच नाही. समजला, हा वरचा ट्रायंगल बनणारच नाही. बरोबर. मग सर म्हणणार तुम्ही सर आता कसं होणार आहे, म्हणजे ह्याच्यामधून प्रिझमचं कसं दिसणार आपल्याला. ओके, तर बघूया. म्हणजे हे जे आपण केलं आपल्याला R1 ची व्हॅल्यू भेटते. एवढं लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला R1 ची व्हॅल्यू भेटते. समजलं, समजलं ना. आपल्याला काय भेटते R1 ची व्हॅल्यू भेटते. बट प्रॉब्लेम काय येतो याच्यामध्ये की जेव्हा आपण सेकंड सरफेसला जातो तर एवढं लक्षात ठेवायचं साइनची व्हॅल्यू कधी पण 1 पेक्षा जास्त असणार नाही. 1 पेक्षा जास्त आली तर गडबड आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर हे जे आहे आपल्याला हे चुकलेलं आहे. काय आहे चुकलंय. मी का काढून दाखवलं, कारण चूक कुठं बघायची हे समजतं आपल्याला. समजलं. जर साइनची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आली तर हे 3 अँगलचं ॲडिशन बघायचं. समजलं. ह्या 3 अँगलचं ॲडिशन जर 180 ऑड जास्त असेल तर हे जे आपलं आलंय हे चुकीचं आहे. ओके, अगर हे 180 पेक्षा कमी असलं तर इथं कुठंतरी कॅल्क्युलेशन मध्ये आपण चुकी केली आहे हे समजायचं. समजलं. तर हे आपण रफ करूया आता. ओके, ऍक्च्युली इथं काय होतं ते सांगतो. ऍक्च्युली ही जी रे असते आपली, ही जी रे आहे ती काय होणार आहे बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. ही ऍक्च्युअल पाथ आहे रेचा, इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. खरं ही काय होणार खूपच जास्त बेंड होणार. काय होणार आहे खूपच जास्त बेंड होणार आहे. समजलं. काय प्रॉब्लेम ह्याच्यात, आणि ही खालती येऊन जाईल. समजलं. आता आपला R1 किती आलेला आहे, R1 किती काढलात आपण 30 डिग्रीज काढला. किती काढला 30 डिग्रीज.
ओके, हे 30 आहे, हे टोटल किती आहे 90 आहे बरोबर. तर हा जो अँगल असणार आहे इथं, सॉरी हे डॉटेड पर्यंत 30, एक मिनिट हा. तर हा काय आपला R1 आहे, काय आहे R1 आहे. ओके, नॉर्मल पासून तर तो किती आहे 30 डिग्रीज आहे. किती आहे तो 30 डिग्रीज आहे. काही प्रॉब्लेम ह्याच्यात समजलंय. ओके, तर आपला ऍक्च्युअल अँगल आता प्रिझमचा कोणता होणार, हा होणार. किती कोणता होणार, हा होणार. समजलं, कळालंय ना. ओके बर, आता हा अँगल 30, तर हा अँगल पण किती येणार 30 येणार. किती येणार 30 येणार. समजलं का, कारण बघा हा अँगल किती असणार 90 असणार. किती असणार 90. तर 90 आणि R1 किती आहे 30 आहे. किती आहे 90 प्लस 30. तर हा जो टोटल अँगल आहे हा किती असणार आहे 120 डिग्री. हा आधीपासून 30 आहे तर हा 120 आहे बरोबर. तर हा 120 असला, 30 प्लस 120 150. ओके, आणि प्लस 30 केलं तर 180 होतं. म्हणजे आपला ट्रायंगल कम्प्लीट होतो. समजलं, ट्रायंगल काय होतं कम्प्लीट होतो. आता इथं काय होणार बघा, इथं आपण काय काढणार नॉर्मल काढणार. काय काढणार नॉर्मल काढणार. समजलं, तर हा जो अँगल भेटतो आपल्याला, ओके, तो असतो आपला अँगल ऑफ इन्सिडेंट. तो किती असणार 60 डिग्री. किती असणार 60 डिग्री. तर ॲट सरफेस टू, आता हे सरफेस टू झालं. ॲट सरफेस टू काय होणार बघा, आपलं काय आहे म्यू प्रिझम इंटू साइन ऑफ आय. आता हे काय झालं आपलं साइन ऑफ आय इज इक्वल टू, आपल्याला वाटेल की अशी बाहेर गेली आहे रे. ओके, हे इमर्जंट रे. ओके, काय येणार म्यू ए साइन ऑफ ई येणार. काय येणार म्यू ए साइन ऑफ ई बरोबर. बरं, आता बघा म्यू पी किती आहे √3 आहे. किती आहे √3 इंटू साइन ऑफ आय म्हणजे किती असणार साइन ऑफ 60 डिग्री. काय होणार साइन ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू 1 इंटू साइन ऑफ ई बरोबर. 1 इंटू साइन ऑफ ई. मग इथं काय येतं √3 इंटू साइन 60 काय येणार √3/2 इज इक्वल टू साइन ऑफ ई. ओके, तर हे काय येतं साइन ऑफ ई इज इक्वल टू 3/2. आता जर तुम्ही हे परत बघितला, ह्याची व्हॅल्यू काय होते 3/2 ची 1.5. परत साइन ई ची व्हॅल्यू काय येते ई पेक्षा जास्त येते. सॉरी 1 पेक्षा जास्त येते. काय येतं 1 पेक्षा जास्त येतं. बट इथं काय बघा, हा जो ट्रायंगल बनतोय हा 180 आहे. ओके, तर इथं काय होतं ऍक्च्युली आपला जो अँगल आहे, ओके, जी इमर्जंट रे आहे ती किती आहे √1 पेक्षा जास्त आहे. तिचं व्हॅल्यू किती येते 1 पेक्षा जास्त आहे. खरं 1 पेक्षा जास्त आला नाही पाहिजे. मग इथं काय होतं ऍक्च्युली, जेव्हा व्हॅल्यूज 1 पेक्षा जास्त येत असतात, ओके, ऍक्च्युली ती रे बाहेर नाही जात. ऍक्च्युली ती रे काय होते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. काय होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत असतं. समजलं, काय होत असतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. समजलं, तर ही रे काय होणार अशी रिफ्लेक्ट होऊन बाहेर जाणार. काय होणार रिफ्लेक्ट होऊन बाहेर जाणार. का आलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात समजलंय ना. ओके बर, आता रिफ्लेक्शन मध्ये काय असतं इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल. तर हा अँगल पण 60 डिग्री. हा टोटल अँगल काय असतो 90 डिग्री. तर हा अँगल किती असणार 30 डिग्री. हा अँगल 30 डिग्री असला तर हा बर ठीक आहे, हा अँगल 30 डिग्री. इथं एक नॉर्मल क्रिएट करा. ओके, काय करायचं नॉर्मल क्रिएट करायचं. समजलं ना, काय करायचं नॉर्मल क्रिएट करायचं. हे रफ करतो. समजलं, इथं काय झालं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. तर हे रे आपली इथं जाणार नाही, तर ह्या सरफेस पण जात नाही. ओके, ऍक्च्युली रे इकडनं बाहेर पडते. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके बर, एवढं काय करा पहिला कॉपी करून घ्या. काय करायचं मागचं थोडंसं आहे ते कॉपी करून घ्या. मग आपण पुढचं बघूया. ओके बर,
बर, आता बघा असे दोन नॉर्मल्स आहेत. ओके, असे काय दोन नॉर्मल्स आहेत. तर हा 90 डिग्री आहे आणि आपली रे अशी गेलेली आहे, बरोबर, अशी गेलेली आहे. आणि हा अँगल काय 60 डिग्री आहे, बरोबर. इथं बघा असे दोन डॉटेड नॉर्मल्स दिसत आहे. हा अँगल 60 डिग्री आहे, हा 90 आहे, बरोबर. 60 + 90 किती होतं, 150 होतं. तर हा अँगल काय येतो 30 डिग्री. तर अँगल ऑफ इन्सिडेंट ॲट सरफेस 3 किती येणार, अँगल ऑफ इन्सिडेंट किती असणार आहे, 30 डिग्री असणार आहे. किती असणार आहे, 30 डिग्री. आता बघूया, आता परत काय येणार, म्यू पी साइन ऑफ आय इज इक्वल टू म्यू ए साइन ऑफ ई. काय येणार, म्यू ए साइन ऑफ ई. म्यू पी किती आहे, √3 आहे, इंटू साइन ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू म्यू ए 1 साइन ऑफ ई इज इक्वल टू म्यू ए 1 साइन ऑफ ई. मग इकडे किती येतं, √3 इंटू 1/2 इज इक्वल टू 1 इंटू साइन ऑफ ई. तर काय येतं, साइन ऑफ ई इज इक्वल टू √3/2, बरोबर. किती येतं, √3/2. तर ईची व्हॅल्यू किती असणार आहे आपली आता, 60 डिग्री. किती असणार आहे, 60. तर इथून 60 डिग्रीला आपलं इमर्जंट रे बाहेर पडणार, समजलं. इथून 60 डिग्रीला इमर्जंट रे बाहेर पडणार. ओके, बरं. आता डेल्टा काढायचा. डेल्टा काय असतो, I + E - A, बरोबर. आता ए कोणता आहे आपला, 30 डिग्रीज घ्यायचा. काय घ्यायचा, 30 डिग्रीज घ्यायचा, समजलं. बरं, इथं बघा आय किती आहे आपलं, 60 डिग्रीज, बरोबर. ई किती आहे, 60 डिग्रीज -30 डिग्री. किती घेणार, -30 डिग्री. 60 + 60 120 -30, डेल्टा किती येतो, 90 डिग्रीज. डेल्टा किती येतो आपला, 90 डिग्रीज. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, डेल्टा किती येतो आपला, 90 डिग्रीज. तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, थर्ड वन आपला. ओके, हा हार्ड लेवलचा क्वेश्चन होता. रफ करू हे. ओके, चला. आता आपण बघूया की डेल्टा कोणकोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड करतो. ओके, फॅक्टर्स ऑन विच angle of deviation depends. अँगल ऑफ डेविएशन कोणकोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड करतो हे बघूया. ओके, बर. अँगल ऑफ डेविएशन कशा कशावर करतो. फर्स्ट, अँगल ऑफ प्रिझम. ओके, कशावर डिपेंड करतो, अँगल ऑफ प्रिझमवर. ओके, त्याच्यानंतर सेकंड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम. म्यू पी, जसा म्यू पी वाढणार आपला तसा अँगल ऑफ डेविएशन असणार, काय होणार, वाढणार. अँगल ऑफ डेविएशन आणि डेल्टाचं डायरेक्ट रिलेशन काही नाही आहे. ओके, काय आहे, डायरेक्ट रिलेशन नाही आहे. जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि डेल्टाचं, जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढतो आपला डेल्टा वाढतो. ओके, थर्ड आहे वेवलेंथ ऑफ लाईट. कशावर, वेवलेंथ ऑफ लाईट. मी काल सांगितलं होतं की प्रत्येक वेवलेंथला वेगवेगळा अँगल ऑफ डेविएशन असतं. म्हणजे काय, अँगल ऑफ डेविएशन काय होतो, इन्क्रीज होतो, इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. ओके, जसं आपला वेवलेंथ कमी होणार आपलं अँगल ऑफ डेविएशन जास्त असणार. ओके, और वेवलेंथ जास्त झालं तर अँगल ऑफ डेविएशन कमी होणार, अँगल ऑफ डेविएशन कमी होणार. ओके, आणि फोर्थ आहे इन्सिडेंट अँगल. ओके, बरं. इन्सिडेंट अँगल आणि अँगल ऑफ डेविएशनचं असं काही डायरेक्ट रिलेशन नाही आहे. ओके, ते काय आहे, व्हेरिएबल आहे. ते काय आहे, व्हेरिएबल आहे. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात.
ओके, समजतंय ना? बर, हे 4 पॉइंट्स लिहून घ्यायचे. ओके, चला एक ग्राफ बघायचा आपल्याला. ओके, बर एक ग्राफ बघायचा आहे. तो ग्राफ कसा आहे सांगतो तुम्हाला. असा ग्राफ आहे. आता ह्याचं मिनिंग काय, हे काय अँगल ऑफ डेव्हिएशन वर्सेस इन्सिडेंट अँगल, अँगल ऑफ डेव्हिएशन वर्सेस इन्सिडेंट अँगलचा ग्राफ आहे. आता जर स्टार्टमध्ये जर मी अँगल ऑफ इन्सिडेंट माझा खूप कमी असतं. ओके, अँगल ऑफ इन्सिडेंट खूप कमी असतं. फॉर सपोज असं. ओके, हे नॉर्मल आहे बरोबर, हे नॉर्मल आहे. नॉर्मल सोबत आपण अँगल बघतो, तर हे अँगल ऑफ इन्सिडेंट हा असता माझा अँगल ऑफ इन्सिडेंट. तर जर जेव्हा अँगल ऑफ इन्सिडेंट कमी असतो तेव्हा अँगल ऑफ डायव्हर्जन्स जे असतं और डेव्हिएशन ते काय असतं, जास्त असतं. ते काय असतं, जास्त असतं. ओके, बरं जसं जसं मी अँगल ऑफ ऑब्झर्वेशन बघितलं, म्हणजे हे आपण प्रॅक्टिकली करत होतो. जसं जसं मी अँगल ऑफ डेव्हिएशन वाढवत गेलो. ओके, अँगल ऑफ इन्सिडेंट, डेव्हिएशन आहे अँगल ऑफ इन्सिडेंट असं वाढवत गेलो. पहिला इथं आणलं, मग इथं आणलं, असा माझा अँगल ऑफ इन्सिडेंट वाढत गेला. तसं तसं मी पाहिलं की माझं जे अँगल ऑफ डेव्हिएशन आहे ते कमी होत गेलं, एका पॉईंटपर्यंत कमी झालं. ओके, आणि परत काय केलं, परत वाढत गेलं. इकडे बघा, आपलं जे अँगल ऑफ डेव्हिएशन आहे ते कमी होत गेलं, एका पॉईंटपर्यंत कमी झालं, परत वाढत गेलं. ओके, तर हा जो पॉईंट असतो ह्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. काय असतं, अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. इथं सगळ्यात कमी डेव्हिएशन भेटतं आपल्याला ह्या पॉईंटला. इथं जे इन्सिडेंट अँगल असतो, ओके, इन्सिडेंट अँगल असतो, त्या इन्सिडेंट अँगलला सगळ्यात कमी डेव्हिएशन भेटतं. ओके, ओके, ह्या इन्सिडेंट अँगलला ओके सगळ्यात कमी काय भेटतं मला, डेव्हिएशन भेटतं. ओके, मिनिमम डेव्हिएशन. सेकंड थिंग काय भेटते, ह्या पॉईंटला अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स असतो. काय असतो, अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. आणि सेकंड R1 इज इक्वल टू R2. ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात. काय होतात, सॅटिस्फाय होतात. हे कसे होतात हे आम्ही एक्सपेरिमेंटली बघितलं. मॅथमॅटिकली प्रूफ नाही याचा आपल्याला, एक्सपेरिमेंटल प्रूफ आहे. काय आहे, एक्सपेरिमेंटल प्रूफ आहे. समजलं, काही प्रॉब्लेम, समजलंय ना? ह्या दोन पॉईंट समजले. काय, हा जो पॉईंट असतो हा काय असतो, अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशनचा असतो. आणि सेकंड, अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन जेव्हा असतं तेव्हा I इज इक्वल टू E असतं, दॅट इज इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू इमर्जंट अँगल. आणि थर्ड काय असतं, R1 इज इक्वल टू R2 असतं. म्हणजे रिफ्रॅक्टेड अँगल दोन्ही काय असतात, सेम असतात. बरं, आता ह्याचं सोडून ओके, आता जर तुम्ही बघितलं ही जी कर्व आहे ही सिमेट्रिक नाही. सिमेट्रिक म्हणजे काय, पॅराबोलिक शेप आहे. एक तर ही कशी आहे, पॅराबोलिक शेप, पण सिमेट्रिक नाही. सिमेट्रिक म्हणजे अशी ओके, दोन्ही साईडला सेम असतं. दोन्ही साईडला सेम असतं. खरंच जर तुम्ही बघितला राईट हँड साईड काय जरा टिल्टेड आहे. ओके, ऍक्च्युअली ही अशी जायला पाहिजे होती. ओके, बट राईट हँड साईडला कशी टिल्टेड आहे. ओके, ही काय आहे, सिमेट्रिक नाही आहे. ओके, हे कळालं. बरं, म्हणजे काय, प्रत्येक जागी आपल्या आय, आता इकडचे जे व्हॅल्यूज आहेत ओके, ह्या बाजूच्या आपण ह्याला कन्सिडर करू शकतो आयच्या व्हॅल्यूज, इन्सिडेंट रेच्या व्हॅल्यूज. ओके, इन्सिडेंट अँगलच्या व्हॅल्यूज. आणि इकडच्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर करू शकतो इमर्जंट अँगल्सच्या व्हॅल्यूज. काय कन्सिडर करू शकतो, इमर्जंट अँगल्सच्या व्हॅल्यूज असं कन्सिडर करू शकतो. ग्राफनं आपल्याला असं दाखवलंय. बरं, जर तुम्ही जर नीट बघितला, आपण हे काय सगळं इन्सिडेंट अँगल्स आहेत. ओके, जर कुठल्याही मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन घेतला ओके, तर त्याच्या
इन्सिडेंट अँगलच्या 2 व्हॅल्यूज भेटतात. म्हणजे काय, 2 इन्सिडेंट अँगल्सच्या व्हॅल्यूज. आपण जे इन्सिडेंट अँगल करतोय ओके, तर मला सपोज ह्या अँगलला पण डेल्टा सेम भेटणार आणि ह्या अँगलला पण डेल्टा सेम भेटणार. ओके, तर म्हणजे काय, 2 इन्सिडेंट अँगलच्या, फॉर एक्झाम्पल इन्सिडेंट अँगल 30 डिग्री आहे आणि इन्सिडेंट अँगल 45 डिग्री, तर ह्या दोन्ही अँगल्सला मला काय भेटणार आहे, अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन सेम भेटणार आहे. अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन सेम भेटणार आहे. ओके, सपोज हे मी डॉटेड करतो, हे पण डॉटेड करतो. जर तुम्ही बघितला, हे जे काय आहे x1 आहे, ह्याला मी x1 घेतो, हे डिफरन्स. ओके, आणि हे जे डिफरन्स आहे ह्याला मी x2 घेतो. समजलं? तर इथं काय असतं की x1 इज ऑलवेज लेस दॅन x2 असतं. काय असतं, x1 ची जी व्हॅल्यू आहे ती काय असते, x2 पेक्षा कमी असते. समजलं? बरं, अजून काय राहिलं काय बघतो आपल्या ह्याच्यात. झालं, एवढंच आहे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. तर हा ग्राफ काढून घ्या आणि x1 इज ऑलवेज लेस दॅन x2. ओके, डेल्टा मिनिममच्या वेळेस i इज इक्वल टू ई असतं आणि r1 इज इक्वल टू r2. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, चला रफ करूया हे. चला आपण काय करूया आता, अँगल ऑफ डेव्हिएशन ऑफ थिन प्रिझम. काय करायचं, अँगल ऑफ डेव्हिएशन ऑफ थिन प्रिझम. बरं, थिन प्रिझम काय असतो, ओके, ज्याचं अँगल ऑफ ट्रायंगल, ओके, जो आपण ए घेतो, ए इज लेस दॅन 10 डिग्रीज. किती असतं, 10 डिग्रीज पेक्षा कमी. म्हणजे हा जो अँगल असतो हा आपला काय असतो, 10 डिग्रीजच्या पेक्षा कमी असतो. ओके, इट इज लेस दॅन 10 डिग्रीज असतो. बरोबर, हा जो अँगल असतो तो लेस दॅन 10 डिग्रीज. मग आपण असं म्हणू शकतो की थिटा इज व्हेरी स्मॉल. काय असतो, थिटा इज व्हेरी स्मॉल. बरोबर. बरं, आता इथनं काय येणार, इन्सिडेंट येणार, रिफ्रॅक्ट होणार, परत बाहेर जाणार. बरोबर, तर आपण स्नेल्स लॉ घेऊ शकतो. ओके, तर सरफेस 1 सरफेस 2 साठी आपण स्नेल्स लॉ बघूया. तर सरफेस 1 साठी हे डायग्राम काढत नाही, डायग्रामचा काय एवढं इम्पॉर्टंट नाही. सरफेस 1 साठी आपल्याला माहिती आहे काय आहे, पहिला सरफेस 1 एअर म्यू ऑफ ए इंटू साइन ऑफ आय असणार. बरोबर, इज इक्वल टू म्यू ऑफ प्रिझम इंटू साइन ऑफ R1 असणार. काय असणार, म्यू ऑफ प्रिझम इंटू साइन ऑफ R1. आता अँगल्स काय छोटे आहेत आणि म्यू ऑफ ए काय आपला 1 आहे, अँगल छोटे आहेत, तर साइन आयला मी आय लिहू शकतो. बरोबर, अँगल इज व्हेरी स्मॉल, थिटास काय आपले स्मॉल आहेत, तर साइन आय काय असणार आपला, आय लिहिणार. काय लिहिणार, आय लिहिणार. ओके, इज इक्वल टू म्यू पी. ओके, आणि साइन ऑफ R1 काय लिहिणार मी, आर लिहिणार, R1 लिहिणार. बरोबर, काय लिहिणार, R1 लिहिणार. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. ओके, बर. सिमिलरली ॲट सेकंड सरफेस, काय ॲट सेकंड सरफेस, ॲट सेकंड सरफेस काय होणार बघा, म्यू पी साइन ऑफ R2 इज इक्वल टू म्यू ए साइन ऑफ ई. बरोबर, काय येणार, म्यू ए साइन ऑफ ई येणार. बरोबर, आता म्यू पी साइन ऑफ R1 म्हणजे काय ना, म्यू पी साइन ऑफ R2 घेणार. ओके, कारण काय आपले अँगल्स लहान आहेत, तर साइन R2 ला आपण R2 लिहू शकतो. इज इक्वल टू म्यू ए चं काय येणार, 1 येणार आणि इथं ई. बरोबर, काही प्रॉब्लेम याच्यात, समजलंय सगळं. ओके, बरं, आपला अँगल ऑफ डेव्हिएशन आपण कसं लिहितो, अँगल ऑफ डेव्हिएशन इज इक्वल टू आय प्लस ई मायनस ए. बरोबर, तर आय प्लस ई लिहूया. आयची व्हॅल्यू काय बघा, म्यू पी इंटू R1 आहे. बरोबर, तर हे काय लिहिणार, म्यू पी इंटू R1 प्लस ईची व्हॅल्यू काय, म्यू पी इंटू R2 मायनस ए. बरोबर, ह्याच्यातनं म्यू पी कॉमन करतो, तो म्यू पी इंटू काय येतं बघा,
R1 प्लस R2 मायनस ए. बरं R1 प्लस R2 काय असतं, ए असतं. तर हे काय ना म्यू पी ए मायनस ए. बरोबर. तर इथं काय येतं बघा, म्यू पी ए मायनस एला आपण कसं लिहू शकतो, ए कॉमन काढला, ए काय काढला, कॉमन काढला, ए काय काढला मी, कॉमन काढला. समजला. एक कॉमन काढला तर काय येतं म्यू पी मायनस वन. तर अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर स्मॉल प्रिझम काय असतं, ए इंटू म्यू पी मायनस वन. अँगल ऑफ डेव्हिएशन किती असतं, ए इंटू म्यू पी मायनस वन. हे लिहून घ्या. अजून एक आपल्याला डिस्पर्शन करायचं आहे आणि झालं. समजलं. झालं. ओके. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. डेल इज इक्वल टू ए मायनस ए इंटू म्यू पी मायनस वन. ओके. बर, अजून काय बघायचं आपल्याला. आता जेव्हा when there is minimum angle of deviation, आपल्याला एक फॉर्म्युला आहे कशासाठी, हे काय म्हणतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्यासाठी. म्यू पी इज इक्वल टू वॉट, ह्याच्यासाठी एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे. काय आहे डायरेक्ट फॉर्म्युला, कधी अँगल ऑफ डेव्हिएशन मिनिमम असतं. काय असतं, अँगल ऑफ डेव्हिएशन मिनिमम असतं. समजलं. बरं, जेव्हा अँगल ऑफ डेव्हिएशन मिनिमम असतं तेव्हा आपल्याला माहिती आहे काय, R1 इज इक्वल टू R2. बरोबर. तर आपण असं लिहू शकतो, ए इज इक्वल टू R1 प्लस R2 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ R1. बरोबर. और 2 टाइम्स ऑफ R दॅट इज ए. बरोबर. तर R इज इक्वल टू काय लिहू शकतो, R इज इक्वल टू ए बाय 2. काय लिहू शकतो, ए बाय 2 लिहू शकतो. बरोबर. समजलं एवढं, काही प्रॉब्लेम याच्यात. ओके. आणि सेकंड काय असतं, आय इज इक्वल टू ई असतं. ओके. ॲट अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन आय इज इक्वल टू काय असतं, ई असतं. एवढं माहिती आहे ना. तर ह्याच्यावरून आपण कसं लिहू शकतो बघा, डेल्टा मिनिमम. ओके. डेल्टा मिनिमम मला जर आय काढायचं असेल, डेल्टा मिनिमम आय प्लस ई मायनस ए. ओके. तर इथं मी कसं लिहू शकतो, डेल्टा मिनिमम इज इक्वल टू, इथं मी 2 टाइम्स ऑफ आय लिहू शकतो मायनस ए. तर इथं काय येतं, 2 टाइम्स ऑफ आय इज इक्वल टू डेल्टा मिनिमम. काय लिहिलं आहे मी, प्लस ए. किती आहे ना, प्लस ए. तर आय इज इक्वल टू, इथं लिहितो, आपल्याला काय भेटतं, आय इज इक्वल टू डेल्टा मिनिमम प्लस ए अपॉन 2. ओके. आयची व्हॅल्यू किती भेटते, आय इज इक्वल टू डेल्टा मिनिमम प्लस ए डिवायडेड बाय 2. हे फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे. ओके. आर इज इक्वल टू ए बाय 2, डेल्टा आय इज इक्वल टू डेल्टा मिनिमम ए प्लस 2. ओके. आता डेल्टा मिनिमम करूया ॲट सरफेस 1. ओके. सरफेस 1च्या इथं काय असतं बघा, म्यू ए साइन ऑफ इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू म्यू पी साइन ऑफ रिफ्रॅक्टेड अँगल. बरोबर. हा असणार. ओके. दोन्ही रिफ्रॅक्टेड अँगल सेम आहेत म्हणून आपण R1 R2 घेत नाही, डायरेक्ट Rच घेतोय. ओके. बरं, इथं बघा म्यू ए ची व्हॅल्यू काय 1 आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे, साइन ऑफ आय. ओके. हा साइन ऑफ आर मी इथं आणतो, साइन ऑफ आर इज इक्वल टू म्यू पी. तर म्यू पी काय भेटतं आपल्याला बघा, साइन ऑफ आय, आयची व्हॅल्यू काय डेल्टा मिनिमम ए प्लस डिवायडेड बाय 2. ओके. तर काय येतं आपल्याला, साइन ऑफ डेल्टा मिनिमम प्लस ए डिवायडेड बाय 2. ओके.
आणि साइन ऑफ आर आरची व्हॅल्यू काय a/2 बरोबर. तर इथं आपण असं लिहू शकतो साइन ऑफ a/2. हा फॉर्म्युला पाठ करायला लागणार कारण ह्याच्यावर डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतात, डायरेक्ट फॉर्म्युला बेस येतात. ओके, तुम्हाला डेल्टा मिनिममची व्हॅल्यू दिली जाईल, ए ची व्हॅल्यू दिली जाईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करा. एवढंच प्रॉब्लेम येतो त्याच्यात, डायरेक्ट फॉर्म्युला बेस येतात. लई किचकच काय करायला लागत नाही, हे फाइंड करा ते फाइंड करा मग करा असं काहीच नाही आहे त्याच्यात. डायरेक्ट तुम्हाला हे दिलं जाईल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करा म्हणते. चला नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर अजून एक आहे ते बघूया. रफ करू याला. ओके, आता आपण बघणार आहे डिस्पर्सिव्ह पॉवर. काय बघणार आहे? डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे जे डिस्पर्शन होत आहे ते किती होत आहे. ओके, जास्त आहे कमी आहे, ह्याला आपण काय म्हणत असतो? डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणत असतो. समजलं. आता डिस्पर्सिव्ह पॉवर कशावर डिपेंड करते? सपोज डिस्पर्शन म्हणजे काय असतं? एखादी व्हाईट लाईटची जी हे आहे, ओके, ही काय व्हाईट लाईट, ओके, ती रेड आणि व्हायलेट ह्याच्यामध्ये स्प्लिट होते बरोबर. असं स्प्लिट होते तर हे किती जास्त डिस्पर्शन होणार त्याला आपण काय म्हणतो? डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणतो. ओके, तर आपण ॲक्च्युअली व्हाईट लाईट अशी गेली असती तर ह्याला आपण म्हणणार डेल्टा ऑफ आर आणि ह्याला म्हणणार डेल्टा ऑफ व्ही बरोबर. आणि हा जो अँगल आहे ह्याला काय म्हणणार? डेल्टा ऑफ आर मायनस डेल्टा ऑफ व्ही. हे काय बघितलं तर आपण बरोबर. तर आपल्याला माहिती आहे की डेल्टा आपण फॉर स्मॉल अँगल्स, ओके, फॉर स्मॉल अँगल्स आपण अँगल ऑफ डेव्हिएशन कसं काढतो? ए इंटू म्यू पी मायनस 1 बरोबर. समजलं. बरं, आता हे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतं आपण बघितलं की प्रत्येक कलरसाठी वेगवेगळं असतं. काय असतं? प्रत्येक कलरसाठी वेगवेगळं असतं. तर मी पहिला आणि जे आपलं अँगल ऑफ डेव्हिएशन असतं हे प्रत्येक कलरसाठी वेगवेगळं. इकडे बघा, डेल्टा आर वेगळा, डेल्टा व्ही वेगळा बरोबर. तर डेल्टा आर कसं लिहिणार? डेल्टा आर इज इक्वल टू अँगल तर काही चेंज नाही होणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेड कलर -1. ओके, आणि डेल्टा ऑफ व्ही कसं लिहिणार? ए इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हायलेट कलर -1. ओके, जर मला हे पाहिजे असेल डेल्टा आर मायनस डेल्टा व्ही, ओके, डेल्टा आर मायनस डेल्टा व्ही, तर ह्याचं काय येईल बघा, ह्या दोन्ही इक्वेशनला मायनस करायचं. तर काय येतं? ए इंटू म्यू आर -1 मायनस ए इंटू म्यू व्ही -1. ओके, तर ह्याच्यातनं आपलं काय असतं मग? ए इंटू म्यू आर मायनस ए इंटू म्यू व्ही प्लस ए बरोबर. ए कट होतं, काय राहतं? ए इंटू म्यू आर मायनस ए इंटू म्यू व्ही. ओके, तर ए कॉमन घ्या, काय राहतं? म्यू आर मायनस म्यू व्ही. ओके, हे राहतं डेल्टा ऑफ आर व्ही. ओके, हे काय झालं? डेल्टा ऑफ आर व्ही. ह्याला आपण डेल्टा ऑफ आर व्ही पण म्हणतो. समजलं? काही प्रॉब्लेम? आता सपोज मला येल्लो लाईटसाठी काढायचं आहे. ओके, येल्लो लाईट. आता येल्लो लाईट का येल्लो लाईट असते हे काय असतं? मीन डेव्हिएशन दाखवत असते. म्हणजे रेड पासून पण तेवढंच डेव्हिएट करते आणि व्हायलेट पासून पण तेवढंच. म्हणजे येल्लो लाईट काय असतं? आपलं मीन डेव्हिएशन असतं. काय असतं? मीन डेव्हिएशन. तर डेल्टा ऑफ येल्लो आपण कसं लिहिणार? डेल्टा ऑफ येल्लो इज इक्वल टू म्यू ऑफ येल्लो -1 बरोबर. तर जे डिस्पर्सिव्ह पॉवर असते, काय डिस्पर्सिव्ह पॉवर, ते काय असते? ह्या इक्वेशनचा आणि ह्या इक्वेशनचा रेशो असते. ओके, त्याला आपण ओमेगा म्हणतो. ओमेगा इज इक्वल टू काय ना? ए इंटू, दिसतंय का तुम्हाला? थिंग संपली, आज चेंज करायला टाइम नाही आपल्याला.
ए इंटू काय येणार म्यू ऑफ आर मायनस म्यू ऑफ व्ही अपॉन ए इंटू म्यू ऑफ वाय मायनस 1. ओके, तर हे काय झालं डिस्पर्सिव्ह पॉवरचं रिलेशन झालं. समजलं काय झालं डिस्पर्सिव्ह पॉवरचं रिलेशन झालं. ओके, तर हे काय होतं ए कट होतं ए कट करा मग काय राहतं डब्ल्यू इज इक्वल टू म्यू ऑफ आर मायनस म्यू ऑफ व्ही अपॉन म्यू ऑफ वाय मायनस 1. समजलं काही प्रॉब्लेम येतात. तर जवळपास आपलं सगळं झालेलं आहे. ते रेनबोचं जे आहे ते तुम्ही वाचून घ्या. आपण परत जमून तेव्हा सांगू. ते एक हार्डली 5 ते 10 मिनिटाचं आहे. थेरॉटिकल आहे, जास्त काय नाही. प्रायमरी आणि सेकंडरी तुम्ही जर नीट वाचला तुम्हाला लगेच कळून येईल. ओके, और यूट्यूबवर टाकून बघा प्रायमरी अँड सेकंडरी रेनबो फॉर्मेशन. खूप साध्या पद्धतीने सांगून देतात, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे ते. ओके, म्हणून मी घेत नाही. तर आज आपण लेक्चर इथंच थांबूया. ओके.